शेतकऱ्यांचा गुढीपाडवा दुप्पट गोड होणार. गुढीपाडव्यानिमित्त 5 एकरपेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा विशेष बोनस मिळणार. शेतकऱ्यांसाठी सरकारने मंजूर केले विशेष अनुदान. हे अनुदान कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान याच्या व्यतिरिक्त आहे, कारण की हे अनुदान थेट केंद्र सरकारकडून मिळणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे त्या शेतकऱ्यांसाठी 5 नव्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. यापैकी पहिल्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. दुसऱ्या योजनेतून वर्षाला 12,000, तर तिसऱ्या योजनेअंतर्गत वर्षातून एकदा 50,000 रुपये. तर यातली चौथी योजना अतिशय भन्नाट आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याने फक्त फोन करायचा आणि एका फोनद्वारे शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. तर 5व्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची मदत ही सरकारकडून मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या 5ही योजनांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. जवळपास 50,000 रुपये हे जमा होणार आहेत. आता जे शेतकरी थोडीफार जमीन त्यांच्याकडे आहे, 5 एकरपेक्षा कमी जमीन आहे, ते शेतीमध्ये कष्ट करतात, तर खास करून अशा शेतकऱ्यांसाठी या 5 योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपयांचा लाभ हा गुढीपाडव्यानिमित्त देण्यात येणार आहे. या ज्या 5ही योजना आहेत, तर यांचा लाभ हा सरसगट सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. याच्यामध्ये काही अटी, शर्ती आणि निकष ठेवण्यात आलेले आहेत. काही महत्त्वाची कागदपत्रे देखील शेतकऱ्यांकडून मागवली आहेत. पहा, योजना या आता सुरू झाल्या आहेत. 2 ते 3 दिवसांपूर्वी PM किसानच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली. शेतकरी खुश झाले होते. त्यानंतर राज्य सरकारची कर्जमाफीची योजना देखील बजेटमध्ये तिची घोषणा करण्यात आली. पण त्यानंतर लगेच केंद्र सरकारने या 5 नव्या योजनांच्या अंतर्गत गुढीपाडव्यानिमित्त 50,000 रुपये देण्याची तयारी आता सुरू केलेली आहे. पहा, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही शेवटची संधी आहे, कारण की गुढीपाडव्याला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे पात्र होण्यासाठी काय काय करायचं, कुठला अर्ज भरायचा आहे का, कागदपत्रे कुठली जोडायची, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे. या 5 योजना नेमक्या कोणत्या आहेत, यामध्ये कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तसेच यामध्ये कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत, याची प्रक्रिया काय आहे, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. त्यामुळे हा व्हिडिओ 1 मिनिटही स्किप करू नका. पहा, तुम्हाला कदाचित भरोसा बसणार नाही, पण पुराव्यासहित सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली जाणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांचा लाभ पोहोचवणाऱ्या 5 योजना सुरू झाल्या. यामध्ये तुम्हाला प्रत्येक योजनेचा वेगवेगळा फायदा आहे. 5 योजनांचे 5 अर्ज शेतकरी भरून देतील. त्यांना आता त्वरित हे पैसे बँक खात्यात मिळणार. सगळी माहिती तुम्हाला तपशीलवार दिली जाणार. पण थांबा, पहिली योजना स्पष्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या गावात असे कधी घडले आहे का की तुमच्या शेजाऱ्याला पैसे मिळाले, पण तुम्हाला मात्र सांगण्यात आले की तुमचे नाव यादीत नाही? तुम्ही बँकेत गेलात, तलाठी कार्यालयात गेलात, पण पदरी अपयशच आले. असे का होते? त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या कागदपत्रांमध्ये असलेली एक किरकोळ चूक. ही त्रुटी कोणती आहे आणि ती कशी दुरुस्त करायची हे मी आता पहिल्या योजनेत सांगणार आहे. जर ही चूक सुधारली नाही तर सरकार कितीही रक्कम पाठवू द्या, ती तुमच्या खात्यात कधीच जमा होणार नाही. पहा, त्यामुळे प्रत्येक योजनेची जी सर्व माहिती आहे, म्हणजे कागदपत्रे, पात्रता निकष, यादीत नाव कसे लावायचे, सगळं सविस्तर तुम्ही जाणून घ्या. व्हिडिओ अजिबात तुम्ही बंद करू नका. पहा, केंद्र सरकारने विशेषतः शेतकऱ्यांसाठी, म्हणजेच ज्यांच्या नावे जमीन आहे त्यांच्यासाठी या 5 वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत, ज्या आत्ता सुरू झाल्या आहेत. बरेचसे शेतकरी गुपचूप याचा जाब देखील घेत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर फायदा मिळवायचा असेल तर हा 2 मिनिटांचा व्हिडिओ नीट पाहत राहा. समस्त लोकांसाठी ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांच्यासाठी प्रशासनाने सुरू केल्या 5 नव्या योजना. जो शेतकरी आहे, ज्याच्या नावे थोडीशी जमीन आहे, जो स्वतःच्या शेतात राबतोय, रक्ताचं पाणी करतोय, पण कधीकधी नैसर्गिक आपत्ती येतात, अशा अडचणींवर मात करण्यासाठी आणि तुमच्या जीवनात भरभराट आणण्यासाठी सरकारने खास तुमच्यासाठी 5 विशेष अनोख्या नव्या योजना आणल्या आहेत. या 5 योजनांमुळे ज्यांच्या नावावर शेती आहे आणि जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता लाखो रुपयांचा फायदा मिळणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण यातील एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर एका आगळ्या वेगळ्या योजनेत महिन्याला 1,500 रुपये, तर एका योजनेअंतर्गत वर्षातून एकदा 50,000 रुपये थेट खात्यावर जमा होतात. यातली 5 क्रमांकाची योजना सर्वात वेगळी आहे, की जिच्या माध्यमातून तब्बल 1 ते 2 लाख रुपयांचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. पहा, या शेतकऱ्यांसाठी इतक्या खास योजना आहेत ज्या आजवर चालू केल्या नव्हत्या, ज्या आता अंमलात आल्या आहेत. पण बहुतांश शेतकऱ्यांना याची कल्पना नाही. तर आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत आणि अर्ज कुठे सादर करायचे आहेत. पहा, 5 वेगवेगळ्या योजना आहेत, त्यामुळे 5ही योजनांचे अर्ज वेगवेगळे आहेत. तुम्हाला क्रमाने सर्व सविस्तर सांगणार आहे. दडपण घेऊ नका, अजिबात चिंता करू नका. टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगतोय. कागदपत्रे कशी, पात्रता कशी, कुठून फॉर्म घ्यायचा, कुठे
जमा करायचा आणि हे पैसे बँक खात्यात येण्यासाठी काय करायचे सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहा, आता प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी आणि उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज असते. अनेकदा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. आता पावसाचा स्वभाव सर्वांना ठाऊक आहे. कधी वृष्टी जास्त होते तर कधी कमी, तर कधी काय होईल हे सांगता येत नाही, असे आपण आजवर पाहिले आहे. आता सरकारने बळीराजासाठी काही क्रांतिकारी योजना सुरू केल्या आहेत. आता यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रे जर काढली तर त्यात एक योजना अशी आहे की फक्त एक कार्ड बनवायचे आणि त्या कार्डावर तुम्हाला लाखो रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. आज मी तुम्हाला अशा 5 सरकारी योजना सांगणार आहे ज्या तुमच्या नशिबाचा कायापालट करतील. यातली पहिली योजना तर वर्षाला 12,000 रुपये खिशात टाकणारी आहे. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरलेत खरे, पण नियमात मोठा फेरबदल झालाय, तो समजून घ्या. पण थांबा, 5व्या नंबरची योजना पाहिल्याशिवाय व्हिडिओ चुकूनही बंद करू नका, कारण तिथे थेट 1 ते 2 लाखांचा जॅकपॉट आहे. बघा, पीक विम्याचे 2,000 तर जमा झालेत, पण नमोचा हप्ता हवा असेल तर सरकारने कडक अटी घातल्यात. ज्यांचं आधार लिंकिंग आणि सीडिंग बाकी आहे त्यांनी तातडीने बँकेत पळा, नाहीतर हक्काचे पैसे विसरा. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुमचं नाव बाद होऊ शकतं. अपात्र लोकांना आता डच्चू मिळणार आहे. ही झाली पहिली योजना. आता वळूया दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या योजनेकडे. पण 5वी योजना मात्र सोडू नका, ती आत्ताच सुरू झाली आहे. आता दुसरी योजना बघा, जी 6 महिन्यांपासून सुरू आहे, पण निम्म्या शेतकऱ्यांना पत्ताच नाही. यात तुम्हाला एक खास कार्ड काढायचं आहे. कसं काढायचं? नीट ऐका. शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून 7-12 किंवा 8 लागेल. विशेष म्हणजे तुमच्याकडे 20-30 एकर जमीन असली तरी चालते, फक्त शेतकरी असणं गरजेचं आहे. सोबत आधार, बँक पासबुक, पॅन कार्ड आणि फोटो तयार ठेवा. आधी फक्त साधी ओळखपत्र होती, पण आता सरकार कृषी आधार कार्ड म्हणजेच फार्मर ID बनवतंय. या एका कार्डावर पीक विमा, सबसिडी आणि सर्व सरकारी योजनांचे पैसे थेट तुमच्या खात्यात खणखणीत जमा होतील. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तरी आजच अर्ज करा. सगळा डेटा सरकारकडे एका क्लिकवर असेल. यातून रोख पैसे नाही, पण कामाची गती वाढेल. पण तिसरी योजना मात्र तुम्हाला थेट आर्थिक आधार देणारी आहे. 5व्या योजनेत 2 लाखांचा फायदा आहेच, पण तिसऱ्या योजनेतून शेतकरी कुटुंबाला दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. ही योजना ठराविक जिल्ह्यांसाठी आहे, नीट लक्ष देऊन ऐका. आपले जे शेतकरी बांधव संकटात सापडून टोकाचं पाऊल उचलतात त्यांच्या पश्चात कुटुंबाची वाताहत होऊ नये म्हणून सरकारने हा मदतीचा हात दिलाय. त्या दुर्दैवी घटनेनंतर विधवा पत्नीला आधार देण्यासाठी मृत्यू दाखला, आधार आणि पासबुक जमा केल्यावर दर महिन्याला 1,500 रुपये मिळतील. छत्रपती संभाजीनगरसारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची यात यादी आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव हवं असेल तर आत्ताच कमेंट करा. आता 4 नंबरची योजना. 5व्या योजनेचा 1-2 लाखांचा फायदा सांगण्यापूर्वी हे ऐका. शेतीसाठी ट्रॅक्टर, रोटावेटर किंवा पेरणी यंत्र घ्यायचंय? मग आता काळजी नको. सरकार चक्क 50 ते 90% सबसिडी देते. म्हणजे महागडी अवजारं आता कवडी मोलात मिळणार. यासाठी आधार, 7-12, बँक पासबुक आणि तुम्ही जे यंत्र घेणार आहात त्याचं कोटेशन लागेल. 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्यांना आणि महिला शेतकऱ्यांना यात विशेष प्राधान्य आहे. यामुळे तुमचा खर्च वाचेल आणि शेतीची कामं झटपट होतील. आता सर्वात मोठी आणि क्रेझी योजना, जिची तुम्ही वाट पाहत आहात, किसान क्रेडिट कार्ड. जर तुमच्याकडे ऐनवेळी पैसे नसतील तर सावकाराच्या दारात जायची गरज नाही. सरकारने अतिशय कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून दिलंय. आधार, पॅन आणि जमिनीचा उतारा असेल तर 1,60,000 कर्ज कोणत्याही हमीशिवाय मिळतं. यावर व्याज फक्त 4% असतं, पण सरकार पुन्हा 3% सबसिडी देतं. म्हणजेच काय, तर हे कर्ज तुम्हाला 0% व्याजाने मिळाल्यासारखं आहे. या पैशातून बियाणं, खतं खरेदी करा आणि शेती सुजलाम सुफलाम करा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या 5ही योजनांची वरवरची माहिती पाहिली. पण आता जरा मुद्द्याचं बोलूया. ही केवळ सरकारी आकडेवारी नाही, तर तुमच्या घामाचं दाम आणि हक्काचा पैसा आहे. गुढीपाडव्याला 50,000 रुपये खात्यात येणार म्हणून आनंद नक्कीच आहे. पण हा आनंद तुमच्या उंबऱ्यापर्यंत तेव्हाच पोहोचेल जेव्हा तुमची कागदपत्र आरशासारखे स्वच्छ असतील. अनेकदा काय होतं, सरकार दिल्लीतून किंवा मुंबईतून बटन दाबतं, पैसे सुटतात, पण तुमच्या बँकेच्या गेटवर येऊन ते अडकतात. का? तर कधी आधार लिंक नसतं, तर कधी 7-12वरचं नाव आणि बँकेतलं नाव जुळत नाही. ही किरकोळ चूक तुम्हाला लाखांच्या फायद्यापासून वंचित ठेवू शकते. म्हणूनच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच अपडेट राहणं गरजेचं आहे. चला तर मग आज आणि आत्ता तुम्हाला ही 3 कामे प्राधान्याने करायची आहेत. KYC आणि आधार सीडिंग. तुमच्या बँकेत जाऊन तुमचं खातं आधार सीडेड आहे का याची खात्री करा. नमो असो PM किसान याशिवाय 1ही रुपया जमा होणार नाही. फार्मर ID. जर तुम्ही अजून तुमचं किसान क्रेडिट कार्ड किंवा फार्मर ID काढला नसेल तर जवळच्या SCSC सेंटरला महाई सेवा केंद्र भेट द्या.
हा तुमचा शेतकरी असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. कागदपत्रांची पडताळणी, तुमचा चालू 7/12, 8A आणि बँक पासबुकची झेरॉक्स तयार ठेवा. विशेषतः 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्यांनी आपले कागदपत्र तलाठी कार्यालयातून प्रमाणित करून घ्यावेत. आता मला एक सांगा, तुमच्या गावात याआधी कोणाला अशा योजनेचा लाभ मिळाला आहे का? किंवा तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी येत आहे का? तुमच्या जिल्ह्यांचा आणि तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल सविस्तर माहिती हवी आहे ते खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्या शंकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. वेळ कमी आहे आणि संधी मोठी, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून कोणाचाही गुढीपाडवा कडू होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह. शेती करा आनंदाने, सरकार आहे तुमच्या पाठीशी. धन्यवाद.